ओम नमः शिवाय. ज्याप्रमाणे जन्मकुंडली आणि राशीनुसार रत्न त्याचप्रमाणे धातू धारण केल्याने फायदे होतात, आपले ग्रह बलवान होतात. त्याचप्रमाणे धर्म आणि ज्योतिषशास्त्रात रुद्राक्ष तसेच तुळशीची माळ अशा गोष्टींनाही खूप महत्त्व आहे. ते परिधान केल्याने सकारात्मक परिणाम अनुभवास येतात. याचेच एक उदाहरण म्हणजे वैजयंती माळ. ही माळ भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांना अतिशय प्रिय आहे. भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांनी वैजयंतीचा पुष्पहार घालतात. जे भक्त वैजयंतीच्या बियापासून बनवलेल्या माळा घालतात त्यांना भगवान श्रीकृष्ण आणि विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. म्हणून अनेक कृष्ण भक्त गळ्यात वैजयंती माळ बघायला मिळते. त्याचबरोबर ही माळ लक्ष्मीची कारक मानली जाते. त्यामुळे ही माळ धारण करणाऱ्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल होतो. ही माळ धारण केल्याचे इतरही अनेक फायदे आहेत. असे म्हणतात की जो कोणी वैजयंतीची माळ धारण करतो त्याला कधीही इजा होत नाही आणि त्याच्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव सुद्धा पडत नाही. वैजयंतीची माळ धारण करायची असल्यास ती सोमवारी किंवा मंगळवारी धारण करावी. ती माळ एकदा धारण केल्यावर शक्यतो देहापासून विलग करू नये. त्या माळेच्या प्रभावाने जीवनातील नकारात्मकता संपून प्रत्येक कामात यश मिळू लागते. वैजयंतीची माळ घातल्याने आर्थिक अडचणी कमी होतात. लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने आर्थिक स्थिती सुधारते. वैजयंतीची माळ धारण केल्याने मन सुद्धा शांत राहते आणि क्रोधावर नियंत्रण मिळते. जे लोक सामाजिक जीवनात खूप सक्रिय असतात त्यांनाही वैजयंती माळ घालावी. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा दिवसेंदिवस वाढते. ही माळ पवित्र्याची खूण असल्यामुळे आपल्या हातून वाईट कर्म होणार नाही याची जाणीव सुद्धा करून देते. महिलांनी वैजयंती माळ घालण्याचा खूप फायदा होतो. त्यांचे मन शांत राहून त्यांना प्रसन्नता अनुभवास मिळते. लग्नाला उशीर होत असल्यास गुरुवारी किंवा शुक्रवारी वैजयंती माळेला धारण करावी. काही दिवसातच जोडीदाराचा शोध संपुष्टात येईल. जे लोक कला, लेखन किंवा इतर कोणत्याही सर्जनशील कार्याशी निगडीत आहेत त्यांना ही माळ धारण केल्याने नवीन कल्पना प्राप्त होतील. त्याचबरोबर वैजयंतीचे बीज लक्ष्मी मंत्राने सिद्ध केल्यानंतर ते घर किंवा दुकानात पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावे. त्यामुळे देखील आर्थिक वृद्धी होते. अशा प्रकारे मित्रांनो, या वैजयंती माळेचे अनेक उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल अशी आशा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.